जन्माला यावं लागतं याची चांगली नोंद घ्यायची. पूर्वजन्मी केलेल्या क्रिया मनामुळे झालेलं संचित तयार आहे आणि संचित शिल्लक आहे म्हणून प्रारब्ध भोगायला यावं लागतं. म्हणून आज प्रत्येक माणसाचं प्रारब्ध भिन्न भिन्न आहे. धनवान दोन्ही असतील पण कुणी रोगी आहे तर कुणी भोगी आहे आणि प्रारब्ध बदलण्याची शक्ती या विश्वात तरी कोणामध्ये नाही. ललाटीचे लेले ते तुसे काही केले अरे काळे गोरे पण धुतले शिवणे निर्दोपणे संसार प्रारब्ध प्रारब्धच आहे. त्याला कुणी बदलू शकत नाही न चुकवू शकत नाही. ज्याच्या घरी काहीच खायला नाही त्याला सकाळी चित्र म्हणतो चला पेट खायला. ज्याला प्रारब्ध म्हणतात जरा बघा काही लोकांना वाटत असेल अमुक आहे बंगल्यात राहतो असं झालं सुखी असेल तर काही अनुमान करू नका. या संसारामध्ये प्रारब्ध भोगायला आलेला प्रत्येक जीव हा प्रारब्ध भोगताना दुःखीच आहे आणि त्याला दुःख भोगावंच लागतं. त्याशिवाय प्रारब्ध भोगल्या जात नाही. ते कमी होत नाही. एका जन्मामध्ये भोग प्रारब्धाचा आणि प्रत्येक नाश झाला पण भोगावाचे मात्र आता कर्मे जे उडाले अहो त्या विचार केला तर मग ते हे आहे काय भोगावया त्याचं कारण सांगितलेलं आहे. म्हणून प्रारब्ध धन मान अन्न तुम्ही आम्ही जन्माला आलो म्हणून जास्त डोकं लावायचं नाही. संत महात्मे प्रारब्ध भोगताना जे दुःखी झालेलो त्यांचा उद्धार करण्यासाठी आले आणि भगवंताचा अवतार घेतला. या सृष्टीवर अत्यंत शक्ती ज्ञान शक्ती धन शक्ती सत्ता शक्ती या शक्तीचा उन्माद झाला. अतिरेक होऊन अन्याय लोक करू लागले तर भगवंताला त्यांचा नाश करण्यासाठी या पृथ्वी लोकावर अवतार घेतला.
याचं कारण काय? धर्माचं रक्षण. धर्म हा व्यापक आहे. धर्म काय आहे? व्यापक आहे. धर्म सनातन आहे. धर्म हा प्रत्येक काळामध्ये स्वातंत्र्य आहे. पण धर्मावर ग्लानी आणण्याचा घेतलेला अवतार. परिस्थिती लक्षात घ्या. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मातृदेवो भव म्हणणारा समाज, पण आई वडिलांना आज वृद्धाश्रमात नेऊन टाकतोय. असे नराधम मुलं आहेत. पण असाही एक वर्ग आहे की तो आपल्या आई वडिलांची सेवा करतोय. आणि जो सुपुत्र आपल्या आई वडिलांचं वचन ऐकून सेवा करतोय तो बरोबर म्हणतात देव सुद्धा त्याच्या पुढे हात जोडून उभा राहतो. हा अत्यंत महत्वाचं लक्षण आहे. आम्ही महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरत असतो ना, तेव्हा आम्ही रोडवर पाहतो फुलाच्या दुकानात कमी, फ्रूटच्या दुकानात कमी, औषधीच्या दुकानात कमी, मांसाच्या दुकानात अनेक जागा कशाला कापल्या जातात. त्याचा मांस खातात लोक अधर्म.